पाईपलाईन टाकतात. एक वेळेला त्यांनी प्लास्टिक टाकतात, एक वेळेला खर्च असं किती वेळा करतात. आपण कपडे त्यांना जर पत्री दिली लाईन झाल्याबरोबर कमी असल्यामुळे काय करतं की लाईन टाकत जाते तर मग ठीक आहे ते लावतो म्हणतो त्याचे गॅन कमी राहते त्याचं स्पीड पडते कमी. मग या हे पाईपलाईन वाढत होते त्यांना वारंवार आपण सूचना केल्या जी हाती लाईन घेतली त्याचं कंप्लीट करून टाक, इव्हन कनेक्शन करून कंप्लीट करून टाका, पीसी ऍटलिस्ट करून फक्त घर जोडणी सोडून बाकी सगळं रेडी ठेव. आपण प्रत्येक इन्स्ट्रक्शन दिलं इव्हन आपण असे म्हटलं की दुसरं खोल पण ते कसं आपलं पण हा महत्वाचा विषय किती वेळेला पत्र दिलं नवीन काही खोदायचं नाही, जे जुने आहेत ते पूर्ण करा आणि रोड रेस्टोरेशन चांगला करायला पाहिजे. रोड रेस्टोरेशन त्यांचं अपूर्ण आहे. सर हे जर रोड फोडले तर मग नवीन फंड आम्ही कुठून मी तर सर असं म्हणतो जेव्हा निघते ना त्रास खूप होते. कॉन्क्रिटिंगच राहू द्या. बघा आणि जेवढं रिपेअर केलं ना त्यातली एकही गिट्टी शिल्लक नाही हल्ली. म्हणजे इथे त्याची त्यांनी रिपेअरिंग केली हे कॉन्क्रीटची. मग गट्टू याच्यासाठी पर्याय निवडला की दिसायला चांगला दिसेल पण कॉन्क्रीट पूर्ण शिरलेला काही एकही चांगलं काम नाही म्हणून तुमचं नियंत्रणच नाही. क्वालिटी नाही सर मेंटेन ऍक्च्युअल पाहतो म्हटलं तर हे बघ त्याच्या गट्ट्याचं नोट करूया. तर हा दोघांची शिकवण केलं की मांडव करायचं हा नाला करणे आवश्यक आहे. हा नाला फार महत्वाचा आहे. पूर राहिला हे पावसाळी पाणी जेवढं जंगलाचं पाणी आहे ते सगळं इकडे करायचं. हे कॉन्क्रीटवर इकडे येतात म्हणजे गायजी वगैरे वाहून घेऊन वगैरे येतं खचून जातं मग आपली जवळ करायचं. आणि हा रोड एक रोडर झाले खाली रोड झाला म्हणून तिथं पडले त्याचं कुटुंब पडलं ते समोरच आहे काय रोड काय बघायचं आहे चेंबर आहे ते बघत नाही त्याचे बघत कामाला त्यांना नोटीस हे कधी मिळवलं हे खडगं परवाला मी आलो तेव्हा नव्हता. 3 दिवस झाले ज्या दिवशी तू आला ना त्या प्रायोरिटी मध्ये आयडेंटिफाय करून लवकर करायचं. आम्ही वारंवार प्रायव्हेट आहे प्रॉपर्टी त्यांना सांगून त्यांना सांगितलं आम्ही कुठेतरी त्याचा 2 वेळा मी अर्ज केला सर तिथे मला काही रिप्लाय मिळाला. या खांडाकरजी तुमचा तिथं ऑफिस आहे ना असा केला आहे सर आतापर्यंत रेल्वेचं पूर्ण पाणी आणि जंगलातलं पूर्ण पाऊपेट पासून पाणी येत होतं त्याच्यावर. गुरुजी सांगा सांगा पुन्हा दिलं तर बद्दल आनंद घेऊन चाललं तिकडे पहिले बोर मध्ये झालाय हँड पंप जरी असेल ना त्याचं पाणी जोडे सूर्य तयार करून टाकतो. हा सगळा संपूर्ण माहिती आहे त्यांच्यासाठी ते आता ते झालं त्याची कमिटी तयार या हो झालं साहेब अंतिम टप्प्यात अरे बघा तुम्हाला सांगतो मी दिलं आहे सर तुम्हाला पत्र दिलं आहे या विषयावर नोटीस द्या आणि खाली करा सर. प्रायोरिटीवर घ्या सर हे कारण त्याची जागा विनाकारण विचारात गेला तो काय करत हा जो पात्र आहे सर हा नदीचा नॅचरल पात्र आहे. पूर्ण हे काढून टाका सर काहीच ठेवायचं नाही आणि कोणताही निर्धार कोणताही त्याचं ऐकून 12 चक्का 18 चक्का ह्या गाड्या इथून जातात आणि इथं पूर्ण लहान पोरं बरं खेळतात नाही तारच असते तार तुटून राहिले ऍक्सिडेंट होऊन राहिले. पोलीस ऐकत नाही इथून गाड्या टाकतो आणि वस्तीतून टाकते इकडे कुठे व्हायला पाहिजे सर. तुम्ही शहरी भागामध्ये एवढे मोठे काम करतात आणि मग इथे खूप त्रास होतो. आपलं अतिक्रमण